बातमी नाही, सत्य दाखवतो. Audio Jungle. जनरली महाविकास आघाडी एकदम यशस्वीरित्या महानगरपालिकेमध्ये पार पडली. त्यामध्ये 31 ते 32 जागापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस आदरणीय शरदचंद्रजी पवार पक्षाला, शिवसेना 25 ते 26 पर्यंत शिवसेना, आणि काँग्रेस 13 ते 14 15च्या दरम्यानमध्ये काँग्रेसला अशी वाटप झालेली. काही ठिकाणी मैत्री पूर्ण लढतीची सुद्धा शक्यता आहे. आता काही ठिकाणी आम्ही आमच्या कार्यालयात बसलो, शिवसेनेचे पदाधिकारी शिवसेनेच्या कार्यालयात बसले, काँग्रेसचे पदाधिकारी काँग्रेसच्या कार्यालयात बसल्यामुळे 1-2 जागांचं फरक पडू शकतो. पण आम्ही एकत्रित बसून त्या जागा ज्या ठिकाणी डबल AB फॉर्म देण्यात आला त्याची सुद्धा विड्रॉल होतील. पण आम्ही एकसंघपणे राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना असो किंवा इतर घटक पक्षांना बरोबर घेऊन ही निवडणूक यशस्वीरित्या पार पाडणार. मनसेला साधारणतः किती जागा? मनसेला सुद्धा आम्ही काही प्रभागामध्ये जागा त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. आता आम्ही 4ही पक्षाची लोक एकत्रित बसल्यानंतर एक्झॅक्ट आकडा कळेल. काही ठिकाणी मैत्रीपूर्ण आता आम्ही आकडे घेत असताना लक्षात आलं की बऱ्याच वेळा एखादा पदाधिकारी प्रदेश कार्यालयातून AB फॉर्म आणतो. थोडक्यात 12 नंबर प्रभागामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्षाला 2 जागा, शिवसेनेला 2 जागा दिल्या असताना तिथं प्रदेश कार्यालयातून काँग्रेसचा एक AB फॉर्म त्या ठिकाणी एक्स्ट्रा आला. 13 मध्ये सुद्धा एक प्रदेश कार्यालयातून एक AB फॉर्म आला. तर ते असे काही 4-2 ठिकाणी डबल AB फॉर्म झाले महाविकास आघाडीचे. पण आम्ही ते विड्रॉल करून एकत्रित लढणार आहे. मैत्रीपूर्ण लढत किती जागेवरती? 1-2-3 ठिकाणी, पण ती होणार नाही, मैत्रीपूर्ण होणार नाही. आम्ही 2 दिवसामध्ये विड्रॉल करू. एकूण किती जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरणार? एकूण एक्झॅक्ट आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार 30 ते 32 जागापर्यंत आम्ही लढवतो स्वतः. शिवसेना उद्धवसाहेब ठाकरे गटाची शिवसेना 25 ते 26 जागापर्यंत त्या ठिकाणी 3 जागा लढवतील, आणि काँग्रेस त्या ठिकाणी 14 ते 15 जागापर्यंत काँग्रेस जागा लढवेल. काही ठिकाणी पूर्ण पॅनल देण्याचा देखील निर्णय झाला असल्याचं कळतं. बऱ्यापैकी आम्ही बऱ्याच प्रभागामध्ये थोडक्यात 3 नंबर प्रभाग आहे आमचा. तर 3 नंबर प्रभागामध्ये आम्ही 4ही जागा शिवसेना उद्धवसाहेब गटाला दिल्या. 5 नंबर प्रभाग आहे, 5 नंबर प्रभागामध्ये आम्ही 4ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार साहेब गटाला घेतलेल्या आहे. अशा बऱ्यापैकी आम्ही काही प्रभाग त्या ठिकाणी एक सलग चिन्ह केलेलं आहे. वंचित बाजूला पडलाय, कुठेतरी आरोप करतोय सन्मानजनक वागणूक. नाही, वंचित जे इतर घटक पक्ष आहे त्यांनी आमच्याकडे कुठली मागणी पण केलेली नाही. पण ते जरी आले तर त्यांना सुद्धा सन्मानपूर्वक त्यांचा विचार केला जाईल. 100% त्याचा फायदा होईल. तुम्ही पाहिलं असाल महायुतीमध्ये दोन्ही पक्ष एकमेकाच्या विरोधात लढणार आहेत. नाही, महापौर पदाचं कुठलं आरक्षण पडतं काय पडतं यापेक्षा आमच्या डोक्यात एकच आहे, या नगर शहरामध्ये महाविकास आघाडीचाच महापौर बसला पाहिजे. हे आमचे त्यासाठी प्रयत्न आहे. मग अ असू का ब असू किंवा क असू, यापेक्षा महाविकास आघाडीचा बसला पाहिजे हे यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करणार आहे. नाही, असं काही घडलं नाही. आम्ही बऱ्यापैकी जे लोक आमच्या पक्षाच्या विचाराशी बांधील होते असंच लोकांना त्या ठिकाणी उमेदवारी दिलेल्या आहे. बऱ्याच ठिकाणी स्थानिक परिस्थितीनुसार त्या भागामध्ये निर्णय झालेले आहेत. त्यामुळे त्या ठिकाणची परिस्थिती तशी